नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सौमित्र आणि अवंतिका यांच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे जानकी ही तयार होत असते आणि सौमित्र घराच्या बाहेर तिची वाट बघत असतो आणि तो आवाज देतो की जानकी बहिणी, अगं झालीस का तयार? अगं बराच वेळ झाला, चल ये बाहेर, खूप उशीर होतो. तेव्हा जानकी म्हणते की हो हो आले. तेव्हा जानकी ठरलेल्या प्लॅनप्रमाणे तयार होऊन बाहेर येते आणि सौमित्र तिच्याकडे एकटं बघतच असतो, कारण जानकीने एक मस्त पंजाबी ड्रेस घातलेला असतो, केस मोकळे सोडलेले असतात आणि डोळ्यांना एक गॉगल लावलेला असतो. तर आणि आपल्या हातामध्ये एक पिशवी अशी लटकलेली असते आणि जानकी त्या वेशामध्ये ओळखत सुद्धा नाही की ही जानकी आहे म्हणून. सौमित्र तिच्याकडे बघत असतो आणि जानकी वहिनी असे म्हणतो. तेव्हा जानकी म्हणते की नाही, शोभना शेंडे, त्या ॲडव्होकेट अवंतिका मॅडम आहे ना, अवंतिका मॅडम, अवंतिका रणदिवे, त्यांची मी क्लायंट. आणि काय सौमित्र भाऊजी, कसा वाटतो हा लुक? तेव्हा सौमित्र फक्त हसत असतो, कारण जानकी ही वेशात खरंच खूप छान दिसत असते. सौमित्रला हा लुक खूप आवडतो. तेव्हा जानकी आपल्या डोळ्यांचा गॉगल काढते आणि काय सौमित्र भाऊजी, अयो हे बरं वाटत नाही का? आणि ह्या लुकमध्ये मी वेगवेगळी दिसते का? काही ओळखते का? असं काहीतरी प्रश्न ती सौमित्रला विचारायला सुरुवात करते. तेव्हा सौमित्र हसतो. जानकी विचारते की सौमित्र भाऊजी, मी चेंज करू का? तेव्हा सौमित्र भाऊजी म्हणतो की नाही, नको वहिनी. अगं वहिनी, तू इतका कमाल असा गेटअप केलेला आहे, अगं दादाने जरी तुला बघितलं तरी तो सुद्धा तुला नाही ओळखणार. तेव्हा जानकी घाबरते. अहो सौमित्र भाऊजी, तुम्ही हसलात ना, त्यामुळे खरंच मला 2 मिनिटं भीतीच वाटली होती. अहो सौमित्र भाऊजी, मला भीती वाटते, कारण ह्या शोभनाच्या मागे एक जानकी लपलेली आहे, हे कुणाला ओळखणार तर नाही ना? आपल्याला आता जे काही करायचे असेल ते आता अगदी बेस्टच होऊन दे. आणि मला एक गोष्ट सांगा सौमित्र भाऊजी, अहो तुम्हाला ही आयडिया आली तरी कुठून? सौमित्र म्हणतो की अगं 4 वर्षापूर्वी नाही का, तू, शर्वरी आणि सारंग, ऋषिकेश दादा, आपण सर्वजण फार्म हाऊसवर गेलो होतो आणि तिकडे तू आजी आणि आईची ॲक्टिंग केली होती. अगं प्रॉपर पावडर वगैरे लावून पूर्णपणे आवाज बदलवला होता. तेव्हा जानकीला हसायला येतं, कारण जानकी सुद्धा ह्या लुकमध्ये खूप सुंदर दिसत असते आणि कोणीही तिला ओळखणार नाही असे सौमित्राने तिला सांगितलेले असते. तेव्हा जानकीच्या जीवात जीव येतो आणि आता ही ॲक्टिंग करायला ती तयार होते आणि अगदी परफेक्ट ॲक्टिंग ती तयार करत असते. आणि अगं जानकी बहिणी, तेच मला आठवले होते की तू त्यावेळेस कसा लुक केला होता, ते ॲक्टिंग वगैरे, म्हणून मी अवंतिकाला म्हटलं की हो जो काही लुक करू शकतो ना तो फक्त जानकी वहिनी, मानलं मी तुला वहिनी. तेव्हा जानकी हसते आणि भाऊजी काय हो? तेव्हा ज्या भाषेत जानकीला बोलायचं असतं अगदी तीच बोली भाषा ती सौमित्र जवळ वापरते की चला आता मीटिंग आहे ना, चला परत आपल्याला उशीर होईल. सौमित्र हसतो आणि थांब वहिनी, अगं मी दरवाजा बंद करतो असे म्हणत तो दरवाजा लावून घेतो आणि वहिनी चल, शोभनाची काय केस आहे ते तुला मी गाडीत समजावतो. जानकी म्हणते की बरं. त्यानंतर मात्र इकडे ऐश्वर्या सारंगला घेऊन ऑफिसमध्ये येते आणि सारंगला नक्की काय करायचे, याच्या जबाबदाऱ्या काय आहे ते समजावत असते की सारंग, आता यापुढे काय करायचे, नानांनी इतकी मोठी जबाबदारी ऑफिसची तुमच्या अंगावर टाकली, तुमच्या तोवर सोपवली, त्यामुळे तुम्ही जे काही करताल ते अगदी बेस्ट असेल. तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक आणि जबाबदारीने हे काम पार पाडताल अशी माझी पूर्णपणे खात्री आहे. आणि जर बाकी काही अडलं तर लगेच सारंग पुढे म्हणतो की तुम्ही आहात ना माझ्यासोबत. आणि तेवढ्यात जे काही स्टाफ मेंबर असतात देशमुख, तर ते येतात, बेल वाजवतात. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की हो या. तेव्हा ते आतमध्ये आल्यानंतर सारंगला म्हणतात की आपल्याला जे काही पुढचे सर्व निर्णय आपल्यालाच घ्यावे लागणार आहे, कारण ऋषिकेश दादांनी या कंपनीच्या फायद्यासाठी काही प्लॅन बनवले होते आणि आता ते नाहीत, मग आता प्लॅनचं काय करायचं? तर ऐश्वर्या रागाने म्हणते की फेकून द्या. सारंगला मात्र हे काही पटत नाही आणि तो ऐश्वर्याला समजवायला लागतो की ऐश्वर्या, मला असे वाटते, परंतु ऐश्वर्या कुठे ऐकणारी असते. सारंगला कसे आपल्या मुठीत ठेवायचं हे तर तिला चांगलं जमत असते, म्हणून ती सारंगला म्हणते की सारंग, दादांनी ठरवलेल्या कोणत्याच गोष्टी ह्या कंपनीच्या फायद्यासाठी लागू ठरणार नाही. आपण जे काही करू ते फायद्याचे ठरेल. तुम्ही जे काही करतान अगदी तेच आता शेवटचा निर्णय असेल. पण तरी सुद्धा सारंगला हा म्हणजे हे मान्य नसते. ऐश्वर्या तरी सुद्धा म्हणते की अहो जरीही तुम्हाला मान्य
मान्य नाही तरी सुद्धा आपल्याला हे सर्व करावेच लागेल. एकतर आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि चला एक वेळेस आपण असे समजूयात की दादांचा प्लॅन आपण वापरला आणि जर तो प्लॅन वर्क झाला, दादांच्या प्लॅनमुळे तुम्हाला खूप प्रॉफिट मिळालं, तुम्ही सक्सेस झालात, तर काय होईल हे तुम्हाला माहिती आहे का? दादा काय म्हणतील? दादांचा प्लॅन तुम्हाला वापरला म्हणून तुम्हाला जीवनात सक्सेस म्हणजे कंपनीत यश मिळाले, तेव्हा असे म्हणायला नको. म्हणून ते असे म्हणतील की शेवटी सारंगने माझाच प्लॅन वापरला आणि तुम्हाला ते प्रॉफिट मिळालं आणि तोच वर्कआउट झाला आणि ते तुम्हाला सर्वांसमोर कमी लेखतील की सारंगला स्वतःचं काही डोकं नाही. आणि हे सगळं तुम्हाला ऐकून घ्यायचे का सारंग? तेव्हा सारंग म्हणतो की नाही. तर ऐश्वर्या म्हणते की मी म्हणून तुम्हाला समजावते की सारंग, आपण आपल्या पद्धतीने आपले प्लॅन्स वापरूयात, आपले नियम आणि आपली स्ट्रॅटेजी वापरूयात आणि या सगळ्यातून जे काही वाईट भलबुरं होईल ती जबाबदारी आपली असेल आणि त्याचं श्रेय सुद्धा हे सर्व काही आपल्याला मिळेल. तेव्हा देशमुख म्हणतात की अहो पण सारंग दादा. तेव्हा मात्र लगेच ऐश्वर्या त्यांच्याकडे रागाने पाहते तर ते खाली मान घालून उभे असतात. त्यानं ही ऐश्वर्या सारंगला परत समजावायला लागते की तुम्हाला मी जे काही म्हणते ते मान्य आहे ना, तुम्हाला ते पटते ना? सारंग होला हो करत असतो नंदी बैलासारखा आणि ऐश्वर्याला म्हणतो की हो ऐश्वर्या, तुमचं अगदी बरोबर आहे आणि देशमुखांना सांगतो जो काही दादाचा प्लॅन आहे तो बाजूला ठेवून द्या, मी तुम्हाला नवीन प्लॅन करून देतो, म्हणजे आम्ही तुम्हाला नवीन प्लॅन बनवून देतो. देशमुखांना सुद्धा हे त्यांच्या चेहऱ्यावरून असे दिसते की मान्य नाही, तरी सुद्धा ऐश्वर्यासमोर देशमुख म्हणतो की मला काय वाटतं, मी काय म्हणतो, पण तरी सुद्धा सारंग मात्र देशमुखांना काही बोलून देत नाही आणि ऐश्वर्या मॅडमने तुम्हाला जे काही सांगितलं ते तुम्हाला कळलं नाही का, म्हणून तो देशमुखावरच जोरात ओरडतो आणि ज्येष्ठ फॉलो कर असे तो देशमुखांना धमकावतो आणि रागानेच तो देशमुखांना बाहेर जाण्यासाठी सांगतो आणि आम्ही जे सांगितले अगदी तेच करा असे तो धमकावतो. तेव्हा ऐश्वर्या लगेच खुश होते आणि ऐश्वर्या म्हणते की खरंच मी तुमच्यावर खूप इम्प्रेस आहे, असेच काम तुम्ही करत राहा. तर सारंग खुश होऊन म्हणतो की ऐश्वर्या अहो तुम्ही सुद्धा कायम माझ्या असेच सोबत राहा आणि ऐश्वर्या कायम जर तुमची साथ असेल तर मी सुद्धा कायम जिद्दीनेच काम करेल. आणि तेवढ्यात मात्र ह्या आजीचा कॉल ऐश्वर्याला येतो आणि ऐश्वर्या लगेच सारंगला म्हणते की फक्त 1 मिनिट आणि ती बाजूला थोडंसं बोलायला जाते. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की बोला आजी. तर आजी म्हणत असते की काय ग गुंडी, अगं कुठे आहेस ग तू, पोहोचली का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही, गाडीत बसून लुडो खेळते, बोला पटकनी काय सांगायचे ते. तेव्हा आजी सांगायला सुरुवात करते की अगं ऐश्वर्या, ती अवंतिका आहे ना सुमित्राची तिसरी सून सौमित्राची. तर ऐश्वर्या रागाने म्हणते की आजी मला माहिती आहे ती कुणाची कोण आहे, ते पटकन बोला की नक्की तुम्हाला काय सांगायचं होतं, कशासाठी कॉल केला होता. तेव्हा आजी म्हणते की अगं सांगते की तिने आपल्या क्लायंटला बोलावलेलं आहे का. तेव्हा ऐश्वर्या विचारते की पुढे काय. तर आजी म्हणते की अगं पुढे काही नाही, पण मला जरा थोडीशी शंका आली होती म्हणून काही नाही मी तुला तुझ्या कानावर घालण्यासाठी तुला कॉल केला, की तुला कळलेलं बरं राहील. तेव्हा ऐश्वर्या चिडते आणि आजी यापुढे जर मला असा फालतू बातम्या देण्यासाठी कॉल केला ना, मी तुमचं आउट गोईंग बंद करून टाकेन. तेव्हा आजी म्हणते की गुंडी अगं जरा ऐकून घे मी तुला जे काही सांगते ते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी तुमचं काय ऐकून घेऊ, त्या अवंतिकाच्या क्लायंट बद्दल काही कसे सांगता तो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघा मी आता ऑफिसमध्ये आलेले आहे, अशा युजलेस बातम्या देऊन माझा वेळ वाया घालू नका आणि लगेच ती फोन कट करते. तेव्हा आजीला सुद्धा खूप राग येतो. काय ग गुंडे, तू माझ्या तोंडावर म्हणजे मला लाथाडून फोन बंद केला, थांब मी सुद्धा काही कमी नाही, मी सुद्धा तुला दाखवतेच, पण त्याच्या अगोदर मला ती क्लायंट नक्की कोण येणार आहे ते बघायला हवं, कोण असेल बरं ती. त्यानंतर इकडे सौमित्र जानकीला घरी घेऊन येतो आणि दारात आल्यानंतर जानकी ही रणदिव्यांच्या त्या पाठीवर जी काही नाव असतं रणदिव्यांचं, ती पाठीवर हात फिरवते. तिला अगदी आपल्या सर्व आठवणी त्या डोळ्यासमोर येतात. अगदी प्रेमाने ती आपल्या घराला डोळे भरून पाहते आणि जसे सुमित्राने तिला घराच्या बाहेर काढलेले असते ऐश्वर्याच्या सांगण्यावरून, तेव्हा तिने जाताने आपल्या उमऱ्याचे दर्शन घेतलेले असते अगदी माथा टेकून. आणि सुमित्रा आईने जसे घराच्या बाहेर त्यांना काढलेले असतात तरी सुद्धा जानकी वळून वळून मागे बघत असते, तरी सुद्धा सुमित्रा आई तिला ढकलून देते, तिला घराच्या बाहेर काढते. हे सर्व क्षण अगदी जानकीला त्या घरात आल्यानंतर आठवतात आणि केव्हा त्यांनी घराच्या बाहेर एका बरोबर पाऊल ठेवलेलं असतं ते सुद्धा तिच्या डोळ्यासमोर येतं. ती त्या आठवणीत हारून जाते. अगदी तिला सर्व काही एका सोबत त्रिकोणी कुटुंबाने घर सोडलेलं असतं हे सर्व क्षण तिला आठवतात, डोळे भरून येतात. तेव्हा सौमित्र तिच्या खांद्यावर हात ठेवतो, तिला आधार देतो. त्यानंतर मात्र इकडे सयाजीचा आणि त्या ज्या काही माणसाचा प्लॅन ठरलेला असतो की ऋषिकेशला कसे मारायचे, त्या अगोदर त्यांची सर्व तयारी सुरू असते आणि जे काही सामान आहे तर सर्व त्या म्हणजे त्या मालकाने गाडीत भरून ठेवलेले असते
आणि तो आपल्या गुंडांना फोन करतो आणि मी आता जे काही सामान आहे ते अगोदर गाडीत भरले, आता ऋषिकेश जेव्हा येईल तर त्यात अर्ध्या तासातच आपल्याला त्या ऋषिकेशचा खेळ खल्लास करायचा, म्हणजे त्याला मारून टाकायचे, हा प्रवास त्याच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास असेल असे बोलत असताना ऋषिकेश गाडीजवळ येतो आणि दरवाजा उघडतो आणि दरवाजा लावून घेतल्यानंतर परत तो मालकाजवळ येतो. तर मालकाला असे वाटते की नक्की यानं काही ऐकले तर नसेल ना, म्हणून तो म्हणतो की तुम्ही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो हो चला ना, आता आपल्याला निघायचं ना. ऋषिकेश म्हणतो की चला ना, निघायचं ना आपल्याला कोल्हापूरला. तेव्हा लगेच तो माणूस म्हणत असतो की हो निघायचं ना. तर ऋषिकेश म्हणतो की चला टेम्पोत सामान ठेवूयात आणि मी ठेवतो सामान. तेव्हा मालक म्हणतो की हो हो, आणि जे काही सामान असते तर ऋषिकेश सामान ठेवायला जातो, ते खोकी ठेवत असतो. परंतु त्या अगोदर मात्र त्या मालकाने जे काही तेथे गन वगैरे आणि दांडे ठेवलेले असतात तर ते एका कापडात गुंडाळून ठेवलेले असतात. ऋषिकेश तर ते खोक्याला आडवं येतात म्हणून लगेच तो हाताला ते बाजूला ठेवायला लागतो. तेव्हा तो मालक लगेच ऋषिकेशचा हात धरतो आणि थांबा अहो थांबा, काय करतात म्हणून ऋषिकेशला अडवतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अहो हा बॉक्स आतमध्ये जात नाही आणि सामान हे म्हणजे बाजूला करतो. तेव्हा मालक म्हणतो की तुम्ही एक काम करा, तुम्ही आतमध्ये जा, मी तुमच्या हातात हा बॉक्स देतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे आणि ऋषिकेश गाडीमध्ये चढतो आणि आपल्या हाताने तो बॉक्स वर घेतो आणि मालक त्याची मदत करत असतो. तेव्हा गाडीच्या खाली उतरल्यानंतर तो मालकाला विचारतो की दादा अहो ह्या बॉक्समध्ये काय आहे. तेव्हा मालक म्हणतो की काही नाही, काही पुस्तके आहेत, तुम्ही एक काम करा, तुम्ही ड्रायव्हिंग सीटावर बसा, तोपर्यंत मी एक काम करतो, मी फोन करून समोरच्या पार्टीला कळवतो की आम्ही येतोय म्हणून. कारण आता हा जो काही प्लॅन झालेला असतो ऋषिकेशला कुठे माहिती असतं की आपण ह्या संकटात जातोय म्हणून. त्याला तर पैशाची गरज असते म्हणून तो हे काम अगदी आनंदाने करत असतो. तेव्हा ऋषिकेश गाडीमध्ये जाऊन बसतो आणि गाडी तो चालवायला बसलेला असतो. तोपर्यंत तो मालक आपलं जे काही ते लोखंडी दांडे वगैरे व्यवस्थित आहे की नाही हे चेक करतो आणि लगेच सर्व तयारीला लागतो. पण जेव्हा ऋषिकेश गाडीमध्ये बसतो तेव्हा मोबाईल आपला समोर ठेवतो आणि त्यावर त्या ऑल पेपरवर आपल्या जानकीचा, ओवीचा आणि ऋषिकेशचा एका म्हणजे सोबत फोटो असतो. त्या फोटोकडे आपला ऋषिकेश एकटक बघत असतो आणि म्हणतो सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला उपाशी राहावे लागते, परंतु ह्या फेऱ्यातून पैसे आल्यानंतर मी तुम्हाला दोघींनाही पोटभर जेवायला घेऊन जाईल. म्हणून तो देवाला हात जोडतो आणि लगेच तो जो मालक आहे तो सर्व व्यवस्थित ठेवून गाडीमध्ये बसतो. तेव्हा ऋषिकेश तो गाडीत बसल्यानंतर त्याला विचारतो की चला दादा आता निघायचं का. तेव्हा तो रागानेच म्हणतो की काय रे, काय घाई आहे इतकी, थांब, माझे तिघेजण मित्र येतात, त्यांना आपण वाटेमध्ये कराडला सोडायचे आहे, ते येतातच गाडीत बसतील. ऋषिकेशला अगदी संशय थोडा येतोच की नक्की याचं काय चालू आहे आणि ते 3 गुंड समोरून येतातच. तेव्हा तो मालक म्हणतो की हे बघा ते तिघे आलेच आणि लगेच ते त्यांच्याजवळ येतात आणि नमस्कार साहेब म्हणून मालकाला विचारतात. तेव्हा मालक म्हणतो की ठीक आहे चला आता गाडीमध्ये बसा, मागे बसा. तेव्हा ऋषिकेश फक्त त्यांच्याकडे बघत असतो. तेव्हा ते तिघेही गुंड ऋषिकेशला मारण्यासाठी मागे गाडीत बसतात. तेव्हा गाडीचा लॉक लावून घेतात आणि चल, मालक म्हणतो की चला ऋषिकेश दादा आता आपल्याला निघायचं, एकदा आपल्याला लवकर जायचं आणि लवकर यायचं, कारण आपले बायका पोरं आपली वाट बघतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे चला, म्हणून तो गाडी चालू करतो. अगोदर देवाला नमस्कार करतो आणि गाडी चालू करून ते निघून जातात. त्यानंतर मात्र इकडे जानकी दारात येते तर बेल वाजवते आणि सुमित्रा दरवाजा उघडते. तेव्हा मात्र सुमित्रा ही समोर जानकी आणि सुमित्राला पाहते, परंतु सुमित्राला मात्र जानकी काही ओळखत नाही. जानकी आईचा चेहरा बघून खूप हसते, तिला खूप आनंद होतो. सुमित्रा फक्त तिच्याकडे एकटक बघतच राहते. तेव्हा जानकी आपला गॉगल सावरते आणि हो असे सुमित्राला खुणावते. तेव्हा सुमित्रा म्हणतो की आई अगं तू बघत का राहिलीस, अगं मी तुला म्हटलं होतं ना अवंतिकाची क्लायंट येणार आहे, मिसेस शोभना शेंडे. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो हो आणि जानकीला नमस्कार करते. तेव्हा जानकी सुद्धा म्हणते की नमस्कार, अहो मी ना शोभना शेंडे. थोडासा आवाज बदलते आणि बोलत असते. तर सुमित्रा म्हणते की हो या ना आतमध्ये या. तर जानकी म्हणते की चालेल ना तुम्हाला मी आत आले तर. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो हो चालेल ना, या ना आतमध्ये. तेव्हा जानकी आपलं पहिलं पाऊल आतमध्ये ठेवते. तेव्हा लगेच सुमित्रा म्हणतो की ही माझी आई सुमित्रा रणदिवे. तेव्हा म्हणजे जानकी म्हणते की हो ना
तुमच्या आई त्या माझ्याच आई. आई अहो नमस्कार करते हा, आशीर्वाद द्या. तेव्हा जानकी ही सुमित्राच्या पाया पडते आणि तिला खरंच अगदी परम सुख मिळतं, कारण इतक्या दिवसातून आपल्या सुमित्रा आईचं दर्शन तिला होतं. तेव्हा सुमित्रा सुद्धा अगदी तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणते की सुखी राहा. तेव्हा जानकीला इतका आनंद होतो. तेव्हा जानकी म्हणते की आता मात्र ते तुमच्याच हातात आहे बर का. तेव्हा सुमित्रा विचारते की काय. तेव्हा जानकी लगेच उठते आणि उभी राहते आणि सुमित्राला म्हणते की अहो तुम्ही तर आता या घरातील वडीलधारे आहात, मग तुमचा हात असा आशीर्वादाचा आमच्या डोक्यावर जर असेल अहो तर आम्हाला सुख मिळेल ना, असं मी तुम्हाला म्हणत होते. आणि तेवढ्यात अवंतिका बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर ती जानकीकडे एकटक पाहत असते की जानकी वहिनींनी खरंच किती मस्त लुक केला, म्हणून ती खूप खुश होते आणि सौमित्रकडे बघून सौमित्रला खुणावते आणि हसते. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो हो आणि तो सुद्धा तिला खुणावतो. एकमेकांकडे बघून ते हसतात. तेव्हा अवंतिका खुशून म्हणते की हाय शोभना ताई. तेव्हा म्हणजे शोभना म्हणजे जानकी पुढे येते, अवंतिकाच्या हातामध्ये हात देते, आपला गॉगल खाली सावरत विचारते की कशी आहेस. अवंतिका म्हणते की मी तर मस्त आहे. तेव्हा जानकी विचारते की हाऊ वंडरफुल सीट टू सी यू अगेन. तेव्हा अवंतिका म्हणते की सेम हिअर. जानकी सगळ्या घराकडे बघत म्हणते की बरं झालं अगं मी ऑफिसला नाही आले. अगं किती छान घर आहे तुमचं, किती मस्त घर आज मला बघायला मिळालं. वा वा छानच बर का. तेव्हा अवंतिका सुमित्राकडे बोट करते आणि ह्या माझ्या सासूबाईत. जानकी म्हणते की हो हो आत्ताच यांनी ओळख करून दिली सौमित्रजींनी आणि मला त्यांचा आशीर्वाद मिळाला बर का त्यांचा. आणि असंच घर पाहिजे बर का, अगदी माणसाने भरलेलं, आणि त्याशिवाय मात्र घराला शोभा नाही बर का. हो ना आई असे म्हणते तर सुमित्रा एकटक तिच्याकडे पाहतच असते. तेव्हा अवंतिका म्हणते की बरं या ना ताई तुम्ही बसा, आणि सुमित्राला म्हणते की आई या ना अहो तुम्ही पण बसा. आणि तेव्हा सर्वजणी ह्या सोप्यावर बसतात. तर सौमित्र घाईने पाणी घेतो, पाणी देतो. तर अवंतिका म्हणते की बरं झालं तुम्ही घरीच आलात, कारण ऑफिसला यायला आम्हाला जमणार नव्हतं, म्हणून खरंच थँक्यू. बरं तुम्ही मला केस बद्दल सांगणार होतात ना. तेवढ्यात सौमित्र पाणी देतो. तर जानकी म्हणते की थँक्यू बर का, मला खरंच तहानच लागली होती. तेव्हा मात्र आजी येऊन बसते आणि आजी एकटक बघतच असते आणि सुमित्राला विचारते की सुमे अगं ह्या कोण आहेत. तेव्हा अवंतिका म्हणते की आजी अहो मी तुम्हाला म्हणाले होते ना माझी एक क्लायंट येणार आहे म्हणून, मग त्याच ह्या आहेत. आजी म्हणते की असं असं ह्याच आहेत का त्या. तेव्हा जानकी म्हणते की हो हो मीच. आजी अहो मी तीच आहे. आणि अवंतिकेला विचारते की ह्या त्याच ना, त्या खूप. तेव्हा आजी म्हणते की खूप काय. तेव्हा जानकी म्हणत असते की आजी खरंच तुम्ही खूप खूप छान आहात बर का. अवंतिका डिअर तुमचं खरंच खूप कौतुक करत असते. तर आजी म्हणते की नक्की ना. तर जानकी म्हणते की हो हो. अवंतिका सुद्धा म्हणते की हो आजी. तेवढ्यात लगेच सौमित्र म्हणतो की आई आणि आजी तुम्ही जरा आतमध्ये जाऊन बसतात का, कारण आम्ही केस बद्दल बोलणार आहोत, मग तुम्हाला बोर होईल म्हणून सांगतो. तेव्हा अवंतिका लगेच म्हणते की नाही नाही अरे सौमित्र तुला हवं आहे का, त्यांनी पूर्ण दिवस नानांजवळच बसावे, त्यांना सुद्धा काहीतरी चेंज मिळून देणार आहे, बसून दे ना त्यांना इथेच, काही प्रॉब्लेम नाही. नेमकं आज गुलाबदादा मार्केटला गेलेत आणि आई सॉरी बर का मी तुम्हाला त्रास देते, पण यांना जरा एक कप छान असा चहा मिळू शकतो का. जानकी नाही नाही करत असते. तर आजी लगेच म्हणते की कशाला पाहिजे चहा, गुलाब येईन ना आता तोच करेल चहा, मला सुद्धा थोडासा चहा हवा आहे. तोपर्यंत मात्र आपण या शोभाताईची शोभा बघूयात, म्हणजे आपण त्यांची केस ऐकूयात. काय हो केस आम्हाला सांगण्यासारखी आहे ना. आजी मोठ्या स्वरात बोलते. तर जानकी म्हणते की हो ना, कोणत्याही घरात घडेल अशी केस आहे हो आमची. अहो ते म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली, अगदी तसंच. आणि अविडियर अगं जसं तुझं मोठं घर आहे ना माणसांनी भरलेलं, अगं तसंच माझं पण होतं. अगं माझ्या घरात पण माणसं होती, माणसामध्ये प्रेम होतं, पण जेव्हा माणसामध्ये नवीन माणसं आली ना तेव्हा मात्र अगं माझ्या घराचा पूर्णपणे नक्षाच बदलला. अगदी अगं इतिहास भूगोल नागरिकशास्त्र सगळं सगळं बदललं ग. असे ऍक्टिंग करत मस्त जानकी बोलत असते. तेव्हा सुमित्राला तर धक्का बसतो, कारण ह्या घरात सुद्धा तेच घडलेलं आहे आणि जानकी हे सर्व सांगते की काय असं सुमित्राला वाटते. ती एकटक अगदी त्या जानकीकडे पाहत असते, म्हणजे त्या शोभनाकडे. जानकी पुढे म्हणते की माझ्या घराची भाषा सुद्धा बदलली. अगं आवी डिअर मी तुला सांगते माझ्या घरी अशा गप्पांच्या मैफिली रंगायच्या, अशी हसण्याची झुंबरं पेटलेली असायची आणि ते पण सदैव. अगदी असा चहाचा गंध दरवळावा, अगदी तसंच सुख समाधान घरातील कानाकोपऱ्यात सगळीकडे दरवळायचं ग. आजी तर डोळे वासून ही संशयानेच बघत असते, परंतु सुमित्राला मात्र आपल्या पहिल्या जानकीची आठवण होत असते की घरामध्ये तेव्हा कसं सुख शांती आणि अगदी सुख होतं.
आजकाल मात्र आमच्या घरामध्ये वाघाच्या ह्या फोडण्या पडायला सुरुवात झाली आणि कटुतेचे ठसके आमच्या घरात यायला सुरुवात झाली आणि नको नको ते विषय सुद्धा आता या घरात शिजायला लागलेत। तसतसे सुमित्राच्या डोळ्यात पाणी येत असतं तर जानकी पुढे सांगू लागते की अगं कुणावर विश्वास ठेवायचा कुणावर विश्वास नाही ठेवायचा असे कळेनासे झाले ग। माझ्या घराला आणि माझं घर उसवलं ग, धागे तुटले आणि मोती सुद्धा निखळले। तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात पाणी येत असतं। अवंतिका सुमित्राकडे पाहत असते आणि आजी मात्र अगदी डोळे वटारून जानकीकडेच पाहत असते। जानकीच्या डोळ्यात सुद्धा हे सांगताना पाणी येते। जानकी पुढे म्हणते की माझ्या घराची सर्व नक्षी विस्कटली ग, पण आजी एक बार का माझं घर मात्र अगदी तसंच उभं आहे, अगदी भिंती सुद्धा अगदी तशाच तशा, पण दारातील तुळस मात्र अगदी सुकली। तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात पाणी येते आणि ती लगेच धक्क्याने पाहत असते। तेव्हा जानकी पुढे म्हणते की आत्मा कुठे आहे घरात, तो गेला निघून। तेव्हा ही सांगताना सुद्धा तिच्या डोळ्यात पाणी येतं, आजीच्या तोंडचं पाणी पडतं आणि ती म्हणत असते की जी लोक घरातून बाहेर पडली त्यांनी स्वतःचं जग उभं केलं, स्वयंपाकघरापासून देवळापर्यंत सगळं केलं, पण देऊळ कितीही देखणं असलं तरी त्याला कळसाशिवाय शोभा नाही ना आई। अहो ती शोभा म्हणजे घरातील वडीलधारी माणसं। जोपर्यंत घरामध्ये वडीलधारी माणसे नाही तोपर्यंत कुटुंबाला देवळा सारखा कळस नाहीच असे जानकी जेव्हा बोलत असते तर सुमित्राला सर्व काही पटतं आणि ती तिच्यावर खुश होते। अवंतिका आणि सौमित्र सुद्धा पाहत असतात तर आजी मात्र अगदी संशयाने आणि धक्क्याने जानकीकडे पाहायला सुरुवात करते। तेव्हा हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आजी लगेच ऐश्वर्याला फोन करून सर्व सांगते की जी कोणी घरात क्लायंट बनून आलेली आहे ना त्या अवंतिकाची तर ती जानकीच आहे। तर ऐश्वर्या म्हणते की काय आजी तुम्हाला असे म्हणायचे की ती जानकी आहे म्हणून। तेवढ्या जानकी ही नानांच्या रूम मध्ये येते आणि आपल्या केसांचा टोप ती बाजूला काढते आणि तिच्या डोळ्यात मात्र खूप पाणी येत असतं। जानकी विचारते की नाना तुम्हाला काही बोलायचं का, परंतु नाना एका कागदावर वर्तुळ काढत असतात। जानकी विचारते की नाना तुम्ही हे गोल वर्तुळ का काढले। तेव्हा नानांच्या मनात नाना बोलत असतात की हे गोल वर्तुळ ऋषिकेशच्या हातामध्ये जे काही पार्वतीचं कड आहे आणि त्या कड्यावरती एक नंबर लिहिलेला आहे आणि त्या नंबरवर आपल्या देव्हाऱ्याला असलेला जो काही लॉकअपचा पासवर्ड आहे त्या कड्यावरती आहे। तेव्हा इकडे सयाजी पाटील हा ऐश्वर्याला सांगत असतो बाहेर की ऋषिकेश ज्या टेम्पोतून निघालेला आहे तर त्या टेम्पोमध्ये आपलीच माणसं आहेत, तेव्हा ते ऋषिकेशला एकदम कुटणार आणि मारून टाकणार। हे सर्व जानकी बाहेर येताना ऐकत असते आणि जानकीला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा मात्र आता जानकीने हे सर्व ऐकल्यानंतर ती लगेच ऋषिकेशला फोन करत असते आणि ऋषिकेशच्या मोबाईलवर जानकीचा फोन येत असतो म्हणून ऋषिकेश गाडी थांबवतो। तर तो मालक विचारतो की काय रे गाडी का थांबवली। तेव्हा ऋषिकेश गाडीच्या खाली उतरतो, फक्त 2 मिनिटं द्या मला, माझा 2च मिनिटात मी माझा कॉल संपवतो। आणि तेवढ्यात जेव्हा ऋषिकेश फोनवर बोलत असतो तर मालक आपल्या जे काही गुंड आहे तर त्यांना इशारा करतो तर ते सर्व गुंड खाली उतरतात आणि ऋषिकेशच्या डोक्यामध्ये ते लोखंडी जे काही गज असतात तर ते घालतात, त्याला मारतात। तर इकडे जानकी सुद्धा ही ऋषिकेशला वाचवायला येत असते, परंतु ती सुद्धा एका रिक्षासमोर येते आणि ती सुद्धा खाली पडते। तर जोरात ऋषिकेश असे ओरडते तोपर्यंत इकडे ऋषिकेशच्या डोक्यात सुद्धा ते मारलेलं असतं। तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांच्याही जीवाला खूप मोठे संकट आलेले असते। तर ह्या संकटातून वाचवण्यासाठी त्यांना कोण धावून येतं आणि शेवटी ते सुखरूप कसे वाचतात हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।